सूरज गायकवाड अर्थात तात्या स्वागत आहे आपलं. संजय शेठ भोईर माजी सरपंच टेंबोडे संजय भोईर मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. बघा किशोर भोपी आणि सुभाष ठाकूर काय दमदार परफॉर्मन्स राहिला आज त्यांचं. कामगिरी सक्षम राहिली. कामाची नेहमी दक्षता घेत असतात खऱ्या अर्थाने. काम दक्षम आणि जेवाला सक्षम. आज जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. बघा मंथन इंटरप्राइजेस दीपक शेठ आम्हाला इन्फॉर्मेशन देतात की 1:30 पूर्ण झाल्याशिवाय भोजनाची व्यवस्था केली जाणार नाही. आज मात्र 40+ काम किती दक्षम आहे बघा. दक्षम म्हणजे हर एक कामाची खेळाची दक्षता घेतात. काम दक्षम आणि 40+ क्रिकेटर जेवाला सक्षम. आज सर्वांची जेवणाची व्यवस्था सुद्धा इथे राजेश शेठ काथारा आकाश शेठ काथारा आणि गौरी स्पोर्टच्या माध्यमातून आमचे प्रदीप पाटील आहेत यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. चला मॅच ऑन होते मैदानामध्ये. मेरिटिक 40+ आणि एका बाजूला भूमिपुत्र 40+ यांच्यामधील शो मॅच. याच्या अगोदर देखील आपण एक शो मॅच खेळी. आधी वल्लभ विभाग 40+ आणि नेरेदुंद्र विभाग 40+ असा सामना याच्या अगोदर झाला होता, ज्यामध्ये नेरेदुंद्र विभाग 40+चा सामना जिंकला होता. आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये आणखीन एक चांगली लढत. मेरिटिक 40+ कडून सलामीवीर मैदानामध्ये आलेले आहेत. एक उत्कृष्ट गुणवंत क्रिकेटर नयन पांचाल आणि त्यांना साथ देत असताना सध्या मैदानामध्ये संजय पाटील आलेत. आणि गोलंदाजी मार्कवर लेग ब्रेक सुलतान रघु परदेशी लॉंग ऑफ कडे ड्राईव्ह केलं बॉलला. आणखी एक सिंगल इथे तुम्हाला बघायला मिळेल. 40+ची अगदी बघू शकता आपण ही रंगतदार लढत. पहिलं वाईट आणि त्याच्यानंतर ही पहिली सिंगल सध्या मैदानामध्ये वाईट. रॉक्ष प्रवीण गायकर आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क करा. राजेश शेठ कातारा आपल्याला आमंत्रित करतायत. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चार रन आलेत मैदानामध्ये. संजय पाटील यांच्या बॅटमधून हे आक्रमण झालंय. सध्या तिथे फिल्डिंग मध्ये एवढीही साथ मिळालेली. फुलटॉस बॉल आणि त्यावर आक्रमण. हल्ला बॉल गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून चाललाय वाईडिश लॉंग ऑन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. टप्पा 4 रन. साधाची आहे. पुन्हा एकदा त्या दिशेनं काय अप्रतिम फलंदाजी इथे बघायला मिळते. संजय पाटील यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 चौकार. लेखकाकडे दुसरा खेळाडू ठरलाय ज्यानं सलग 3 बॉलमध्ये 3 चौकार लगावण्याचा कारनामा केलाय. या अगोदर ग्रामीण मधून होता बेरवलीचा पार्थ पाटील. नेवालीचा पार्थ पाटील आणि त्याच्यानंतर होता संजय पाटील जो आत्ताच मैदानामध्ये. 1 सेकंड फुटवर्क फार चांगलं होतं परंतु बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. लेग ब्रेक बघायला मिळाला. पहिलं षटक रघु परदेशी यांचं आपण बघितलं आणि ज्यामध्ये 13 रन खर्च झालेले आहेत. उत्कृष्ट फलंदाजी सध्या संजय पाटील यांची मैदानामध्ये.
पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत. सेकंड ओव्हरमध्ये संजय वास्कर कुंडबा जे गोलंदाजीसाठी सज्ज झाले. नयन पांचाल आणि संजय पाटील जे ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत आणि त्याने उत्कृष्ट फलंदाजी सध्या केलेली आहे. 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 6 बॉलमध्ये ऑन बोर्डवर लागले, त्यामुळे सुरुवात दर्जेदार झाली आहे मेडिटेक 40+ या टीमकडून. भूमिपुत्र 40+ हा संघ सध्या फिल्डिंग करताना तुम्ही बघतोय. थोड्या क्षणा अगोदर काही अगदी मिनिटांना अगोदर सन्माननीय राजाजी कातारा साहेबांचा वाढदिवसाचा केक कापून त्यांनी आजच सेलिब्रेशन केलं. बॅटच्या टो एंडवर हा बॉल आणि इथे सब डिसमिसल होण्याची शक्यता होती, जिथे जेल सुटलाय, ड्रॉप झालाय. जीवनदान मिळेल मैदानामध्ये. नयन पांचाल यांना अगदी बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये लवकर बॅटचा फेस क्लोज केला होता. स्वीप करायचं होतं बॉलला, टो एंडवर लागल्या कारणास्तव जय होता, परंतु तो दान झालाय जमिनीला. जीवनदान मिळेल धावसंख्या 1 ने पुढे चाललाय. बोर्डवर सध्या 15 रन पाहायला मिळत आहेत. पुढे डिपार्टमेंटमध्ये सजावटी आहेत. ऑन साईडला तुम्हाला 3 खेळाडू बघायला मिळेल, तर त्यासोबत ऑफ साईडला 2 खेळाडू सध्या सजवले गेलेत. शॉर्ट थर्ड मॅन, लेग स्लीप आणि तुम्हाला एक पॉईंटमध्ये खेळाडू, शॉर्ट पॉईंटला एक खेळाडू बघायला मिळेल. लॉग ऑनकडे बॉल निघून चाललाय. 1 रन ते पूर्ण होते. जबरदस्त हे क्रीडांगण आहे, मैदान आहे, जिथे प्रत्येक टीम खेळणं तर आपला खेळ दाखवणं प्रत्येक टीमला आवडतं. दरवर्षी ही स्पर्धेची उंची सध्या वाढत चालली. आमदार चषक 2025 असं नामकरण या स्पर्धेला करण्यात आलेलं आहे. प्रत्येक वर्षी विविध पारितोषिके, यंदा 6 रेफ्रिजरेटर तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणखी फार मोठी मोठी बक्षिसं अगदी प्रत्येक वर्षी हे तुम्हाला बघायला मिळत आहेत. संजय भास्कर यांचं हे षटक ते उत्कृष्ट गोलंदाजी सध्या करत आहेत. 3 सिंगल आता लगातार बॅक टू बॅक 3 सिंगल आलेले आहेत. ड्राईव्ह केला, बॉलला खोदून काढला, अक्षरशः पिकअप शॉट होता. बॉल चालला लॉंग ऑनकडे, चांगली फिल्डिंग. 1 रन इथे पुन्हा एकदा मिळेल. 4 सिंगल. संजय भास्कर यांची स्पेशालिटी आहे. आम्ही 2023चं PPL बघितलं होतं, जिथे बेस्ट बॉलरच्या रेसिंगमध्ये ते होते आणि जबरदस्त कामगिरी. आणखीन एक चांगला बॉल हवेत आहे. 2 खेळाडूंच्या मधून गॅप शॉट सिलेक्शन, पाठलाग सुरू झालाय आणि तोपर्यंत निघून चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीपमध्ये मिड विकेटला चौकार. संजय भास्करवर आक्रमण केले, कारण हे षटक चांगलं सुरू होतं, रन येत नव्हत्या आणि जीवनदानचे मिळाले. नयन पांचाल यांना ती जीवनदानाचा फायदा त्याने आता मैदानामध्ये उचललाय. व्यासपीठ हे आमच्या अतिथीगण मान्यवर. समोर जी रिक्षा लावली आहे ब्लॅक स्क्रीनच्या समोर, प्लीज मी विनंती करेन त्या रिक्षा चालकाला, मालकाला, की आपण तिथून काढा आणि पुढे घेऊन पार्क करा. पुढे पार्किंग आहे, कारण तिथून आमच्या मान्यवरांचे वाहनं येतात. सन्मान्य दादा भोईर खेडोपाडा यांचंही आगमन. टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावरचा ह्या तारा 40+ मधील दमदार खेळाडू दादा भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत. पॅटच्या रडारमध्ये प्रॉपर टायमिंग, कनेक्शन फार सुंदर. डीप मध्ये मिड विकेटला आणखीन एक धमाकेदार एंड चांगला झालाय. षटकार इथे येतोय. सहा बॉलमध्ये 13 केलेत. संजय पाटील यांना 6 बॉलमध्ये 14 केलेत. एक एक्स्ट्रा वाईट होती, अशा टोटल 28. प्लीज वेळ घेऊ नका प्लीज. मॅच आपण लगेच सुरू करा. सन्माननीय मान्यवर आणि 40+ मधील उत्तम क्रिकेटर, अगदी एक लोभस व्यक्तिमत्व सन्माननीय दादा भोईर यांना तुम्ही स्क्रीनवर बघताय, त्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आमदार चषकामध्ये सन्माननीय राजाजी कातारा, सन्माननीय आकाश शेठ कातारा यांच्याकडून आपण हार्दिक स्वागत त्यांचं करूया. तिसरं षटक ज्याला आरंभ होत आहे मैदानामध्ये.
बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत राम पाटील. तृतीय षटक, धावांचा वेग अतिशय चांगला आहे. 28 रन ऑन बोर्डवर लागलेत. चांगल्या गतीने रन केलेत मेडिटेक 40 प्लस न. याच्यानंतर आणखी एक चांगली लढत तुम्हाला बघायला मिळेल. सन्माननीय कैलास पाटील यांचं आगमन. केपी मामा आपलं स्वागत आहे. हे आमचे सर्व लेजंड खेळाडू जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टेनिस क्रिकेट विश्व आज छोटं राहिलेलं नाही आहे. आज ISPL दर्जाची स्पर्धा आपण बघतो जिथे मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सारखी पोर्से कार तुम्हाला बघायला मिळेल. इतकं लेवल वाढलंय क्रिकेटचा. अपील करतायत ठीक आहे नो डाऊट, परंतु LBW बाद नाही आहे. तुम्ही 40 प्लस खेळत आहेत याचा आम्ही अगोदरच सुरुवातीला सकाळी 3 ते 4 वेळा आतापर्यंत या गोष्टीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले. चला ठीक आहे, या मॅचमध्ये थोडं उशिरा पोहोचवतोय परंतु LBW बाद नाही आहे. 29 धावा सध्या राम पाटील यांना बॉलिंग ट्रॅकवर आपण सध्या बघतोय. खूपच चांगली 40 प्लसचं क्रिकेट आज. मला वाटतं 40 प्लसची रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यात जास्त संतोष शेठ काथारा यांच्यावर गेलेली असतील. पाठीमागे चकवा देऊन बॉल चाललाय, लॉंग स्टॉप करे नॉन स्टॉप, वेगवान 22च्या रूपानं चौकार. धावसंख्येचा वेग चांगला आहे. बोर्डवर धावा लागले टोटल आपण बघू शकता सध्या 33 वर सध्या संघ आपण बघतोय. मेडिटेक खूप चांगली पार्टनरशिप 33 धावा. मला वाटतं आज दिवसभरातील सगळ्याधिक जास्त धावांची पार्टनरशिप आहे. उलटा सुद्धा फ्लिक ऑफ द रिस्क खेळ आहे. पाठीमागे फिल्डर आहेत आणि इथे नजाकत होती परंतु ताकद नव्हती, त्या कारणाचा झेल कॅरी केला जाईल, टिपला जाईल. पहिली विकेट नयन पानसा यांच्या केसांत. साधाचे आहे रॉकस्टार. या लवकर रॉकस्टार प्रवीण गायकर कुठे असाल तर लगेच स्टेजशी आपण संपर्क साधावा. सामन्याकडे आपण लक्ष केंद्रित करतोय. राम पाटील यांच्या खात्यामध्ये मोठी विकेट. 33 वर सध्या संघ आपण बघतोय. नयन पांचाळीचा खेळीचा अंत झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये जय पाटील दाखल झालेत फलंदाजीसाठी. चांगली मॅच, दर्जेदार मॅच, स्टँडर्ड मॅच बघायला मिळेल कारण दोन्ही संघ तेवढेच मजबूत आहेत. टेनिस क्रिकेटची कारकीर्द गाजून सोडलेले हे सगळे खेळाडू आहेत. अगदी बघितला हा शो मॅच आहे. भूमिपुत्र आणि मेडिटेक मध्ये ओपन क्रिकेटच असाच मी उल्लेख करेन या सामन्याचा. आणि इथे दोन खेळाडूंच्या मधून एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये मिड विकेटला निघून चाललाय. येत्या क्षणी आक्रमक झाले. 400च्या स्ट्राईक रेटनं सध्या ते फलंदाजी करतायत. धावसंख्येला आकार देत आहेत. टोटल झालेत 37 वर 1. 37 ऑन बोर्ड वर बघायला मिळत आहेत. राम पाटील 4 बॉल डिलिव्हर केलेत. पहिला एक चौकार जो आला होता, पहिली धाव देखील एक्स्ट्रा होती, लेगबा होती, दुसरी ही एक्स्ट्रा होती ज्याच्यावर चौकार आला होता 22च्या रूपानं. नंतर विकेट त्यांनी मिळवली आणि आता हा चौकार बघायला मिळत आहे. धावा फार चांगले 37 धावा. आजचा उच्चांक मला वाटतं तो थोड्या वेळात मोडकली चांगला जाईल कारण 2.4 वर चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट, डायरेक्ट हिट, काम तमाम. फलंदाज होतील धावबाद. आणखीन एक मोठा हादरा मेडिटेक 40 प्लसला जय पाटील यांच्या केसांत.
तसं पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं इथे आगमन होणार आहे. क्या बात आहे. आमदार चषकाची दमदार स्पर्धा ज्या क्षणाची तुम्हा आम्हाला फार आतुरता आहे ते पनवेलचे भाग्य विधाते सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं काही क्षणात आगमन होईल. 3 ओव्हर संपलेत आणि रणफलक जाऊन पोहोचले 37 वर विकेट गमावलेत. मेडिटेक 40+ न 2 चांगली बॅटिंग त्यांनी केलं. अंतिम आणि शेवटचे 6 बॉल आता उर्वरित राहिलेत. आणि खेडूकपाडा 40+ त्याच्या पुढचे पडगे बोलले बाई. चला नेरेदुंद्रे विभागातील सर्व 40+ क्रिकेटर आपण स्टेशी संपर्क साधावा. नामदेव शेठ जमदाडे साहेब आणि नितीन जोशी यांच्याशी आपण संपर्क साधावा. अंतिम 6 बॉल आता उर्वरित राहिलेले आहेत. शेवटचं षटक जे डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीची मोठी रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आलेली आहे, जबाबदारी देण्यात आली आहे सुरेश पाटील यांच्या खांद्यावर. कट केल्या बॉलला टॅप केलाय, बॉल निघून चालला डीप मध्ये कव्हर पॉइंट कडे. 1 रन इथे पूर्ण होत आहेत. मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली आयोजित सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 16 आणि सन्माननीय पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं या नेवाली गावच्या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाल्यानंतर फलंदाजाने त्यांचं फटखऱ्या अर्थाने षटकाराने स्वागत केलेलं आहे. अतिथी देव भव आणि त्याचबरोबर सन्माननीय आदई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माधुशेठ शेलके साहेब, सन्माननीय आशुदादा शेलके यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाची ही 16वे पर्व आपण पाहतो आणि सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, पनवेलच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा देणारे पनवेल विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास. पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे महापर्व, पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे महापर्व, एक उदांत कल्पना उरासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि रायगड जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाने लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या या पुण्य नगरीमध्ये पनवेलच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा देणारे, पनवेलच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने खऱ्या अर्थाने सर्व कार्यकर्त्यांना बल देणारे सन्माननीय लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब. बघा, स्वतः आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना या सामन्याची आतुरता आहे. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार आदई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य राजेश शेठ काथारा यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा आणि गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाची स्पर्धा आपण इथे पाहतो. चला वैभव गोपी. धन्यवाद महागुरु. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं शुभ आगमन व्यासपीठावर आपण बघतो. आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा त्यांचं करूया. आणि काही बॉल अगदी या पहिल्या सत्रातील जे उर्वरित राहिलेत, स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं. चांगली फिल्डिंग
इष्टांच्या पाठीमागे बॅकअप फार सुंदर होतं. रन मात्र पूर्ण केली जाईल. फटाक्यांची आतिषबाजी सध्या सुरू आहे. बाईच्या स्वरूपानं एक्स्ट्रा रन सध्या ही फलकावर जोडली जाईल. धावसंख्येचं टोटल 46 रन, 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यानं. अंतिम बॉल या पहिल्या सत्रातील मेडिटेक 40+ आणि भूमिपुत्र 40+ असा सामना सध्या मैदानामध्ये रंगतोय. मेडिटेक 40+नं पहिल्यांदा बॅटिंग त्याच्या वाट्याला आलेली आहे. 46 धावा त्यांनी केलेत. 2 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत सध्या मैदानामध्ये. लास्ट बॉल या पहिल्या सत्रातील लास्ट बॉल. हो, इथे बाउन्सर अटेम्प्ट केला आणि खेळाडू डान्सिंग राऊंड द विकेट खेळाच्या नादामध्ये बाद झाले, बीट झालेत आणि विकेट मिळते अंतिम बॉलवर. पहिलं सत्र जे इथे समाप्त होते. 46 बनलेत. 47 धावांचं आव्हान आहे भूमिपुत्र 40+ संघाला. बोले आपण महागुरु MT गडगे सरांकडे. धन्यवाद. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, विकासाचे महापर्व सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब इथे क्रिकेटचा आनंद घेत असताना त्यांच्या समेत आदई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माधुशेठ शेळके साहेब, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आदरणीय श्री नामदेव शेठ जमदाडे साहेब वाकडी, सन्माननीय मोतीराम शेठ कातारा, सुनील पाटील MRDC टेम्पो चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आहे. त्यानंतर हरिभक्त परायण श्री संजय मस्कर, आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आशुदादा शेळके, नेरे दोंदे विभागीय 40+ चे अध्यक्ष समीर दादा पाटील, भूमी इंडिया बिल्डर्स, नितीन दादा जोशी क्रिकेटचा आनंद घेत असताना. तर महागुरु आज खऱ्या अर्थानं आमदार साहेब आले, दरवर्षी येत असतात वाढदिवसानिमित्त. साहेबांना महागुरु आपण खऱ्या अर्थानं यंदाची स्पर्धेची माहिती सांगूया. कारण आमदार साहेब या स्पर्धेमध्ये आज हे 40+ संघ खेळतायत ना, या 40+ संघांना फक्त ₹1 एंट्री आणि प्रथम क्रमांक ₹10,000, द्वितीय क्रमांक 5,000, मालिकावीरसाठी फ्रीज, 4 प्रेक्षणीय सामने. त्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये त्यांनाही ₹1 एंट्री, प्रथम क्रमांक 5,000, द्वितीय क्रमांक 2,500 आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल. आणि संपूर्ण जे खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, मान्यवरांना जेवणाची उत्तम व्यवस्था राजेश शेठ कातारा यांच्या वतीनं करण्यात आली आहे. आदिवासी संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळतात साहेब, आणि आदिवासी संघांना देखील त्यांना कमी एंट्री दिली जाते. असं दमदार आयोजन राजेश शेठ यांच्या वतीनं आम्हाला पाहायला मिळालं. महागुरु हा, थँक्स रॉकस्टार प्रवीण गायकर, अतिशय चांगल्या प्रकारे आपण इन्फॉर्मेशन दिली. राजेश शेठ काथार यांचा वाढदिवस आहे. आमचे विलासदादा शेळके माजी सरपंच आदई ग्रामपंचायत, त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टी आकाशदादा मोकल इथे उपस्थित आहात. आपलेही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 साहेब पर्व 16वे आहे. आकाश शेठ कातारा, राजेश शेठ कातारा आणि गौरी स्पोर्ट नेवालीचं. मोतीराम शेठ, तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. साहेब, ज्या वेळेस तुम्ही आमदार झाले, आमदार झाल्यानंतर प्रत्येक स्पर्धा आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवालीच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाची स्पर्धा येतो. या स्पर्धेची चर्चा ठाणे जिल्ह्यातील संघ इथे 8 संघ 16 संघ येतात. रायगड जिल्ह्यातून 16 संघ प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतात. आगली वेगळी संकल्पना. आताच आमचे रॉकस्टार प्रवीण इथे खऱ्या अर्थाने इन्फॉर्मेशन दिली. या स्पर्धेची संकल्पना आहे, गेल्या वर्षी 4 फ्रीज रेफ्रिजरेटर होते, यावर्षी 5 जे संघ पात्रता फेरीमध्ये दाखल होतील. बक्षीस पात्रता फेरीमध्ये प्रत्येक विजेता क्रिकेट संघाला 1 फ्रीज रेफ्रिजरेटर दिला जाईल. आणि 40+ एक चांगली संकल्पना, ₹1 प्रवेश फी आणि त्याकरता खऱ्या अर्थाने 1 फ्रीज मालिकावीरसाठी. आणि महागुरु या फ्रीजचा शोरूम जे पाहता आपण, ते फ्रीज मला वाटतं एका टीमला, प्रत्येक टीमला जाणार. इथे राजेश शेठ काथारा नेवाली भारतीय जनता पार्टीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने खऱ्या अर्थाने दीर्घ आयुष्याच्या आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा आपले लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या शुभा वतीने इथे दिल्या जात आहेत. चला, केक कापून वाढदिवस इथे साजरा केला जाईल. हा थांबाचे आपण सन्मानी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. 16वे पर्व आहे. साहेब, आपण ज्या वेळेस प्रथमतः आमदार झाले तेव्हापासून या पर्वाला सुरुवात झाली की खऱ्या अर्थाने की संत वचनाप्रमाणे की ज्ञानदेव रचिलासी पाया, तुका झालासी कलस. स्पर्धा प्रथमतः 50,000 खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आज प्रथम पारितोषिक आपण पाहतो ₹1,00,000 आणि भरगच्च इथे बक्षीस खऱ्या अर्थाने आपल्याला ते बघायला मिळतात. साहेब, आपणास आमची इथे नम्र विनंती आहे. राजेश शेठ कातारा यांचा वाढदिवस आहे. आकाश शेठ कातारा, मोतीराम शेठ कातारा आणि राजेश शेठ कातारा यांच्या संकल्पनेतून स्पर्धा आलेली आहे. मी आपणास विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मनोगत व्यक्त करत असताना राजेश शेठ कातारा यांचा वाढदिवस आहे, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा द्याव्यात. द्यायचा होता ना.
बोला भारत माता की वंदे. आपल्या सर्वांचे अतिशय जवळचे सहकारी राजेश कातारा यांच्या उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये आज आपल्या सर्वांच्यामध्ये येण्याचा योग आलेला आहे. खरं तर राजेश कातारा असतील, आकाश असतील, मोतीराम शेठ आणि सर्व आमचे माधू शेठ आणि सर्व सहकारी, ही सारीच मंडळी मंचावर असलेली ही सातत्यानं वेगवेगळ्या समाजकार्यातून लोकांचा विश्वास कमवत असतात आणि त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला नेवाळी असेल, आदई असेल, या सगळ्या परिसरामध्ये एक मोठं नाव हे भारतीय जनता पार्टीला मिळत असतं. आणि म्हणूनच मी राजेश कातारा यांना मनापासून शुभेच्छा देईन की त्यांचा 42वा वाढदिवस आज या ठिकाणी आपण साजरा करतोय. आणखीन 58 वाढदिवस हे त्यांचे असेच वाजत गाजत आपण सगळे साजरे करूया. त्यांनी शतायुषी व्हावं आणि सातत्यानं तरुण सहकाऱ्यांना आणि आपल्या सर्व ग्रामस्थांना त्यांनी सातत्यानं बळ द्यावं, जोड देत राहावी, त्यांच्या चांगल्या कामामध्ये त्यांना सहकार्य करावं. या सगळ्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आता लोकसंख्या, लोकवस्ती वाढत चाललेली आहे. आपण बघतोय विमानतळ 25 तारखेला सुरू होईल. दिवा पाटील साहेबांचं नाव त्याला देण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून संघर्ष केला आहे. राज्य सरकारचा ठराव केंद्र सरकारच्याकडे गेला आहे, पण केंद्र सरकारच्याकडून अद्याप नावाची घोषणा झालेली नाही. पण जशी या नावाची घोषणा झाली नाही तशीच ती पुण्याच्या संत तुकाराम महाराज यांचं नाव तिथं द्यायचं आहे. संभाजीनगर आत्ता नाव पडलं, आधीचं औरंगाबाद, तिथं तर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं आहे. आणि इथं कुठलंही दुसरं नावाचा प्रस्ताव नाही, पण तीही नावांची घोषणा व्हायची बाकी आहे. कारण केंद्र सरकारला जेव्हा ही नावं द्यायची असतात तेव्हा त्या सगळ्या प्रक्रियातून जावं लागतं. आणि त्यामुळे कदाचित हे नाव अद्यापपर्यंत दिलं गेलेलं नाही. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे, पंतप्रधानांचा पूर्णपणानं पाठिंबा आहे आणि त्यामुळे हे नाव दिलं जाणारच. पण या सगळ्या विमानतळाच्यामुळं या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नवनवीन संधी निर्माण होणार आहेत. मी मगाशी महिलांचा कार्यक्रम आपण केला पनवेलमध्ये, मार्केट यार्डमध्ये. आपण जवळपास 4,500 महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीन देतो आहे. मी त्यांना सांगितलं की या शिलाई मशीन आणि घरघंटी या घरातल्या कामासाठी नाहीत, याच्यातून व्यवसाय झाला पाहिजे. 84 साली ज्या वेळेला JNPTचं पोर्ट आलं, आपल्या भागात आलेला हा पोर्ट, असं सांगितलं जातं की आज 84 सालापासून 20 वर्ष म्हणजे 2004 आणि तिथून पुढची 20 वर्ष म्हणजे 2024, 40 वर्ष त्या एअरपोर्ट या JNPT पोर्टला झाली. 40 वर्षानंतर सांगितलं जातं का आजसुद्धा JNPT हे देशातलं 1 नंबरचं पोर्ट आहे. 1 नंबरचं पोर्ट कुठलं आहे? JNPT आहे. पण त्या पोर्टमध्ये आपण स्थानिक लोक किती आहोत? रोजगार मिळाले असतील 1001 लोकांना. त्याच्यावरती अवलंबून तिथे कंटेनर यार्ड आहेत, त्याच्यामध्ये असतील 1000, हे 2000 लोक आहेत. पण एकंदरीत याच्यामुळं हजारो नाही लाखो लोकांना फायदा झाला. पण त्यावेळेला तो फायदा आपण करून घेऊ शकलो नाही. पण अशीच संधी आता विमानतळामुळे निर्माण झाली. विमानतळाच्या आतमध्ये हजारो नोकऱ्या होतील आणि विमानतळाच्या बाहेर 1000 लोकांना व्यवसाय मिळतील. कोणी या ठिकाणी येणाऱ्या लोकांच्यासाठी कंपन्या काढेल, त्या कंपन्यांना ऑफिसला जागा लागेल, तिथं राहणारी लोक येतील, त्यांना आपण खोल्या देतोय त्या ठिकाणी भाड्यानं. पण कुठेतरी कॅन्टीन लागणार, कुठे हॉटेल लागणार, कुठं वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग येतील. महिलांना सांगितलं आतमधल्या लोकांना युनिफॉर्म लागतील, ते कोण शिवणार आहे? आतमधल्या लोकांना जेवणं लागतील, ते कसं बनवलं जाणार आहे? या सगळ्याचा विचार आपण करून आपण हे उद्योग काढले पाहिजेत. नाहीतर आपण सांगतो गुजराती लोक कसे हुशार असतात का ते व्यापार करतात म्हणून. आपण का व्यापारी होऊ नये? छत्रपती शिवाजी महाराज 1627 सालचा जन्म आहे, पण त्यांनी सांगितलं आम्ही या सगळ्या समुद्र किनाऱ्यावरती आमची या ठिकाणी सत्ता गाजू का त्या व्यापारातून आम्ही आमच्या राज्याचं भलं केलं पाहिजे. आपण का व्यापारी होऊ शकत नाही? आपण व्यवसाय चांगला का करू शकत नाही? याचा विचार तरुणांनी सुद्धा करण्याची गरज आहे. आणि आज जेवढे कष्ट करतो पुढची 10 वर्ष आम्ही त्याच्यापेक्षा 1.5-दुप्पट कष्ट करू शकलो तर त्यातून उद्या विमानतळ झालं
आणि त्या विमानतळाच्या मुळं आम्ही त्या रोजगाराची संधी, आम्ही व्यवसायाची संधी मिळवली, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. यासाठी म्हणून आपण राजेश कातारांना मी सांगतो आणि आपल्या सगळ्यांना सांगतो, नामदेवराव तुम्ही सिनियर क्रिकेटपटू म्हणून या ठिकाणी आलेला आहात, तर आपल्या सगळ्या 40-50 मधल्या जे सहकारी आहेत यांच्यामध्ये उद्यमशीलता आहे, छोटा मोठा व्यवसाय आपण करू शकतो, याचं धाडस आज आपण दाखवलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला जी ताकद लागेल, जे सहकार्य लागेल ते देण्यासाठी प्रशांत ठाकूर आपल्यासोबत सातत्यानं आहे, भारतीय जनता पार्टी आपल्यासोबत सातत्यानं आहे, याची ग्वाही या निमित्तानं देतो. राजेश कातारा यांना 42व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. मला वाटलं 25 असेल, पण त्यांचे असेच पुढचे सगळे 58 वाढदिवस 100 वर्ष जगणार आहेत. 58 वाढदिवस असेच जोशामध्ये आणि मित्रांच्या सहवासामध्ये साजरे व्हावेत आणि त्यावेळेला मलाही बोलवावे, असं या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो. सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य आमदार प्रचंड ठाकूर साहेब. आणि आपणास आमची विनंती आहे, राजेश काथारा यांचा वाढदिवस इथे साजरा होत आहे. आपण केक सेलिब्रेशनच्या माध्यमातून त्याला डे टू यू. आरजू. राजेश शेठ काथारा यांना वाढदिवसानिमित्ताने खऱ्या अर्थाने राष्ट्रनायक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं खऱ्या अर्थाने बघा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आणि सन्माननीय आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा जाहीररित्या इथे सत्कार केला जात आहे, स्वागत इथे केला जात आहे की कुशल नेतृत्वाची पालखी पनवेलच्या सर्वांगीण विकासाला दिशा आणि गती देणारे, पनवेलच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने प्रत्येक कार्यकर्त्याला बल देणारे, सन्मान्य कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या अस्मांतात गरुड जप घेणारे आणि दातृत्वाच्या मंदिराच्या शिखरावर विराजमान होऊन निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे, पनवेलचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं जाहीररित्या इथे स्वागत केले जात आहे. योजना जीवनकरण योजना आहे, MGP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जी पाण्याची योजना आहे ती सातत्याने खऱ्या अर्थाने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून ही कायमस्वरूपी नेवाली गावासाठी पाण्याची योजना इथे उपलब्ध राहणार आहे. त्याकरता नितीन या स्पर्धेतून सांगता घेत असताना सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब त्यांच्या समवेत यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. हा एनडी विभागातील सर्व बघा नेरे धुंद्रे विभागातील 40+ क्रिकेटर नामदेव शेठ जमदाडे आणि समीर दादा पाटील जे अध्यक्ष आहेत 40+ यांच्या वतीने सर्वांना स्टेजवर आमंत्रित केलेले आहे. राजेश शेठ काथारा त्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने संपूर्ण एनडी विभागाच्या वतीने त्यांना इथे शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. चला विलास दादा शेलके आपण या, आकाश दादा आपण स्टेजवर या, सुनील दादा पाटील वलप. चला इथे सन्माननीय नेरे धुंद्रे विभागीय 40+ चे विद्यमान अध्यक्ष समीर दादा पाटील, भूमिया इंडिया बिल्डर्स नेरे आणि भारतीय जनता पार्टीचे तालुका चिटणीस नामदेव शेठ जमदाडे आणि नितीन दादा जोशी, आमचे शांततेचे प्रतीक संघटनेचे अध्यक्ष संजय शेठ पाटील, सर्व आमचे सहकारी. चला राजेश काथारा यांना वाढदिवसानिमित्ताने ते शुभेच्छा दिल्या जातात. खेळ स्टार्ट असेल. निलेशा चला धून होऊन द्या. संगीत डीजे मास्टर नितीन. ग्रामपंचायत सदस्य आदई ज्ञानेश्वर पाटील आमचे हॅकी याचे आपले स्वागत आहे. संतोष शेलके, आकाश मोकाल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे आदई आणि त्यानंतर आशुदादा शेलके. पंच 3 बॉल झाले ना सँडी सर? 3 की 2? 3. ओके, ते कन्फ्युजन चालू होता. यस सर. चला आता जेवणाची देखील व्यवस्था केली, त्याच्यामुळे विनंती असेल आपण बिंदास जाऊन त्या ठिकाणी आपण भोजनाचा आस्वाद घ्या. संजय अंकल 40+ मास्टर गोलंदाज उसरली गावचे. ओ याबेली साफील बिग विकेट संजय भगत यांना मिळालेली ही पहिली सफलता. उदय करत बॅक टू द पॅव्हलियन. में जोडले गेले. प्रीतम सर वेलकम बॅक, आपका स्वागत आहे. आपला एक दमदार लेजंड क्रिकेटर आणि तितकेच चांगले सातत्याने आपण फलंदाज म्हणून त्यांना देखील पाहिलं. एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व. समोरची एर्टिगा गाडी आहे बघा, त्यांना विनंती असेल आपण इकडे येऊन पार्क करा आतमध्ये. हॅलो रॉकस्टार राजेशने ते जाहीर केलेले आहे. जेवढी आदई गावातील मंडळी आलेली आहे, सामना 40+ आहे, मित्रप्रेम आहे सर्वांचं. एज लागली एखादी चुकून तरी ते मान्य करतील. क्या बात आहे. शेखर साहेब या स्टेजवर आपण सर्वांचा सन्मान इथे केला जाईल. प्रथमतः आदई गावातील सर्व भारतीय जनता पार्टीचे शिलेदार इथे आलेले आहेत. सन्माननीय श्री माधुशेठ शेलके माजी सरपंच आदई आणि विलादादा शेलके माजी सरपंच आदई या आपण समोर एर्टिगा सन्मान इथे केला जाईल. एर्टिगा कोणाचे प्लीज घ्या पुढे आपण. एर्टिगा खेळाडूंना त्रास होतो. एर्टिगा गाडी ती जाऊन सांगा ना, कोणतरी एक प्लेअर असेल. सन्माननीय 40+ चे संघनायक नेवाली संतोष शेठ काथारा यांच्या शुभास्ते आदई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय माधुशेठ शेलके यांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. त्यानंतर सन्माननीय विलास दादा शेलके आदई गाव भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व माजी सरपंच विलास दादा शेलके यांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन आमदार प्रशांत दादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून इथे स्वागत केले जात आहे.
आमचे आकाशदादा शेलके, संतोष काथारा आणि आकाशदादा काथारा, संतोष काथारा आणि सन्माननीय श्री राजेश काथारा. यानंतर आकाश शेठ मोकल, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदई. आकाशदादा या, आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. आकाशदादा शेलके ज्यांना अगुरू ग्रामपंचायत आदईचे सदस्य होण्याचं भाग्य लाभलं, त्यांचा येतोची सन्मान संतोष शेठ काथारा, आकाश शेठ काथारा आणि राजेश शेठ काथारा या त्रिवेणी संगमच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केले जात आहे. त्यानंतर आदईगाव भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व सन्मान्य आशुदादा शेलके, आशुदादा यांचा येतोची सन्मान केला जाईल. आदईगाव भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व आशुदादा शेलके यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाईल. त्यानंतर सन्माननीय राजेश काकडे, माजी ग्रामपंचायत सदस्य आदई यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर रोहित पाटील यांचा आपण इथे सन्मान करू. रोहित दादा या, आपला सन्मान केला जाईल. राजेश काथारा यांच्या सौभाग्यवती ज्योतिताई काकडे, आमचे राजेश काकडे यांचा सन्मान केला जाईल. आकाश शेठ काथारा, संतोष काथारा आणि राजेश शेठ काथारा. राजेश काकडे त्यांच्या सौभाग्यवती ज्योतिताई काकडे यांना यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य होण्याचं भाग्य लाभलं. त्यानंतर आता रोहित शेठ पाटील, रोहित दादांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाईल. त्यानंतर आमचे संतोष दादा म्हात्रे, संतोष दादा या, विलास दादांचे खास निकटवर्ती आहे संतोष शेठ म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि त्यानंतर आमचे दिव्येश काकडे, नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर दिव्येश काकडे आदई, दिव्य दादांचा सन्मान केला जाईल. जिथे क्रिकेटच्या संघर्षांच्या विचारांची वस्ती, तिथे दिव्येश काकडे यांची आम्ही पाहतो नेहमी दोस्ती. या दिव्य दादांचा सत्कार आकाश शेठ काथारा, राजेश शेठ काथारा आणि संतोष काथारा, संतोष दादा आपण त्यांचा सन्मान करावा. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील, शांततेचे प्रतीक ज्ञानेश्वर पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. या दिलगिरी आम्ही थोडी व्यक्त करू. राजेश शेट्टी सांगितलेलं आहे मान्यवरांचा सन्मान. आणि यानंतर आजचे प्रमुख पाहुणे एक्सला ग्लोबल लॉजिकलचे MD मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय आहे अमित परबेकर साहेब यांचा सन्मान केला जाईल. अमित साहेब या, एक्सला ग्लोबल लॉजिकल कंपनीत बघा, कंपनीचे MD आहे ते मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय अमित सरांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. आणि यानंतर शेखर अमोलकर सर या, आपला सन्मानित केला जाईल. ते सुद्धा मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, कोपटा फायनान्सचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, MD आहेत. या आपला सन्मानित केला जाईल. चला अभित सरांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि सिद्धेश सर या, आपण आपला सन्मान केला जाईल. या दोन्ही व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जाईल. वो टू कॉमेंट्री बॉक्स. आणि प्रीतम आपला नंतर सन्मान केला जाईल. रॉकस्टार प्रवीण गायकर घ्या मागुरू, प्रीतम सरांचा पण घ्या. चला या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर कंटिन्यू बोलणार आहोत आपले नामांकित क्रिकेट समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. जबरदस्त फाइट इस मैदान के अंदर जा रही है. दो टीमों के बीच में लीडिंग एज, वैभव गेंद के नीचे बिग विकेट, केतन मेहर बैक टू द पैवेलियन, बहुत बड़ा झटका. भूमिपुत्र 1140+ को टोटल टारगेट है 47 रनों का, 5 बने स्कोर कार्ड के ऊपर. आप जीतने के लिए चाहिए 16 गेंदों में 42 रनों की जरूरत. संजय अंकल ने क्या गेंदबाजी की है. युवकों को बिल्कुल, जब गेंदबाजी अच्छी चलती है, ओमकार जानकर हो या फिर कोई खिलाड़ी हो, हरीश पुंडे हो, हमेशा उन खिलाड़ियों की बख्शिशों की बरसात करते हैं. संजय अंकल आपका स्वागत है. आज 40+ में उनकी दमदार हम गेंदबाजी देखते हैं. विश्वास भगत साहब के साथ उन्होंने काफी कमाल का योगदान दिया है. क्रिकेट भी आज 40+ अच्छा खेलते हैं. गावदी भी उसरली की ओर से 5 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. मेडिटेक 40+ टीम ने धाबा बोल दिया है अपने बॉलिंग में और पूरी तरीके से भूमिपुत्र 40+ को रोका है. ये हमारे संतोष शेठ कातर आपके बीच में जो हमारे मेहमान बैठे हैं ना, वो मेरे ख्याल से, हाँ जी आप ही, मेरा मुलाकात हुई है शायद मेरे ख्याल से कहीं, आकाश भाई, राजेश शेठ कातारा.
गोवा में जाने के लिए उनके लिए काफी बड़ा योगदान होगा। स्वागत है आपका। और इस बार अच्छी गेंद, लेकिन विकेट कीपर के पीछे गलती। नयन पांचाल थे, नयन मोंगिया कहेंगे तो बेहतर, लेकिन क्या बढ़िया यहां पर गेंद फेंकी थी, लेकिन वो कलेक्ट नहीं कर पाए। शायद ये मुफ्त का पंजा मिलेगा। 4+1 5 रन। ये सॉरी, तो 9 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। थोड़ा सा रोकना चाहिए था इस गेंद को। क्या बेहतरीन यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन। प्रवीण मुंबईकर वोडाफोन वाल टीम के ये वरिष्ठ खिलाड़ी है। बहुत बढ़िया गेंद, इस बार भी लीडिंग एज लगी थी जरूर। तर बघा ती लहान मुलगी कोणाची आहे ती जरा बाहेर उभे राहा। सुमित इलेवन पडगे संघाचे पुरस्कर्ते आमचे संतोष शेठ, आपलं सहर्ष स्वागत। यावं संतोष शेठ भोईर आणि अशोक दादा, आपण यावं। राजेश शेठ कातर आपल्या इथे आमंत्रित करत यावं, आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही स्पर्धेच्या वतीनं। ओ प्रवीण मुंबईकर लेग ब्रेक गेंदबाज है और ये खराब फील्डिंग हो रही है और ये भी मिलेगा मुफ्त का चौका। क्या कर रही है मेडिटेक 40+। रन ज्यादा, इसका मतलब ये नहीं कि आप ऐसी गलतियां कर सकते हैं। करे भी तो क्या करे गेंदबाज। 4 रन। बिल्कुल बेहतरीन रन बने स्कोर कार्ड के पर। अभी तक बात करेंगे 14 रन आ चुके हैं। 5 गेंदें फेंकी गेंदबाज प्रवीण मुंबईकर ने, लेकिन वो 2 जो चौके गए उनके ओवर में वो थोड़े से महंगे साबित होते हुए। संजय अंकल ने पहले ओवर में सिर्फ रन दिए थे 3। एक बड़ा विकेट उनके हाथ में लगा था, वो भी केतन मेहर जैसे बड़े खिलाड़ी का। तो देखेंगे अब यहां पर फील्डिंग में थोड़ा सा पर। यस अंपायर, बाबा त्याला उठवा, जरा झोपलाय तो जांभिवली सर। लगेच तिथे संपर्क साधा आमचे स्वयंसेवक आहेत सन्माननीय अशोक शेठ भोईर, माजी सरपंच पडगे यांचं आगमन झालेलं आहे। या अशोक शेठ या, 40+ क्रिकेटर, स्वागत आहे तुमचं। तो का ओके आहे का? योगेश आपण इथे असाल, योगेश शेठ भोईर तुमचंही स्वागत आहे। महुआ आपला वो हल्के हाथों से इस गेंद को खेल दिया जरूर। लॉन्ग ऑन का खिलाड़ी डीप में आकर गेंद को उठाए, दूसरी की कोशिश। जी हाँ, जरूर करेंगे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। संजय म्हात्रे और साथी बल्लेबाज सोनिया गायकवाड़, इनकी ओर से ओवर की समाप्ति। 47 रनों का लक्ष्य है। रन बने 16, 2 विकेट के नुकसान के ऊपर। अब 12 गेंदों में चाहिए 31, 31 रनों की आवश्यकता। मैच मेरे ख्याल से खेला जाएगा। खिड़ुकपाड़ा टीम के कप्तान और नेपाली टीम के कप्तान तुरंत टॉस के लिए संपर्क करें। दोनों भी टीमों के कप्तान, खिड़ुकपाड़ा टीम के कप्तान यहां पर मौजूद है और नेपाली के कप्तान से गुजारिश करेंगे। रन बने 16, 31, 31, 31 धावींची गरज। बघा जेवणाची आता तिथे जी उत्तम व्यवस्था केली, आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता। रायगड ठाणे 40+ हिमांशु एंटरप्राइजेस आयोजित, रायगड जिल्हा 40+ असोसिएशन, ठाणे जिल्हा 40+ असोसिएशनच्या मान्यतेने हिमांशु एंटरप्राइजेस आयोजित रायगड ठाणे 40+ मास्टर लीग 2025-2026 डे नाईट फॉर्मॅट 10 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल। इथे सन्माननीय निलेश शेठ भोईर, युवा नेते भारतीय जनता पार्टी खिडुकपाडा मनोजदादा उलवेकर, आणि सन्माननीय अशोक शेठ भोईर, माजी सरपंच पडगे। या अशोक शेठ, स्वागत आहे तुमचं। 40+ क्रिकेटर, एकेकाली ज्याने आहे स्वर्गीय भरत भोईर संघाचं नेतृत्व अनेक वर्षे खऱ्या अर्थाने साकारलं। संतोष भोईर असतील, त्यानंतर सुरेश जोशी पडगे। या आपण व्यासपीठावर संतोष भोईर, स्वागत आहे तुमचंही। 40+ क्रिकेटर। तो जय पाटिल बॉलिंग मार पर आते हुए 12 गेंदों में चाहिए 31 रनों की आवश्यकता। क्या फाइट चल रही है मैदान के अंदर मेडिटेक और भूमिपुत्र के बीच में। तो छोटी गेंद, पहले ही बल्ला घुमाया लेकिन ऑप्शन से बाहर है। आपके लिए वाइड के लिए रिव्यू उपलब्ध है, अगर लेना है वो 10 सेकंड में लेना चाहिए। अंपायर से बहस नहीं कर सकते। जय सर, आपके पास रिव्यू है वो ले सकते हैं, बीमर के लिए है, वाइड के लिए है, लेकिन आप वो 10 सेकंड में लेना भी आपके लिए बहुत जरूरी है। शार्प टर्न नजर आई संदेश वहां पर, आई थिंक प्रीतम सर, बहुत गेंद अच्छी टर्न नजर आई। 12 में चाहिए अब 30 रनों की आवश्यकता। प्रति ओवर महज 15 रन यहां से बनाने होंगे।
कोस्ट ओवर वन गेंद बैकफुट पर जाकर खेला जरूर है, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी गेंद के नीचे, कोई चूक नहीं। एक और तगड़ा झटका भूमिपुत्र 1140+ को। क्या बात आहे महागुरु, काय सांगाल या संगीताबद्दल? लवकर असं वाटतंय म्हातारपणात म्हणजे 40+ क्रिकेट, दमदार क्रिकेट आज प्रेम करतायत 40+. स्वरूपात प्रवीण खऱ्या अर्थाने ओल्ड इज गोल्ड, ज्याला जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. आणि जुन्या आठवणींना खऱ्या अर्थाने उजाला देण्याचं काम आमचे साऊंड सिस्टीम नितीन पाटील धुंद्रे, सानिया डीजे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज पाहतो आपण 40+ चे क्रिकेटर आहेत प्रवीण एकेकाली. खऱ्या अर्थाने यांना संघर्षाचा वारसा टेनिस क्रिकेटमध्ये लाभला आणि आज या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने संपूर्ण दिवस त्यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलं. 40+चं प्रतिनिधित्व जुनं ते सोनं आणि त्यांच्या काही जुन्या आठवणी असतील त्यांना उजाला या संगीतने दिलं. क्या बात है, भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. तो 11 गेंदों में जीतने के चलिए 30 रनों की जरूरत, 17 के ऊपर 3 विकेटें मैदान से बाहर, यानी कि भूमिपुत्र 1140+ टीम की नैया बीच बबर में फंस चुकी है. अक्सर महागुरु कहते हैं अब यहाँ पर कौन ऐसा मायका मांझा होगा जो यहाँ पर भूमिपुत्र 11 टीम की नैया जो बीच बबर में फंस चुकी है, वह मायका मांझा ऐसा कौन होगा जो डूबती हुई नैया को अपने किनारे तक लाएगा. जब तक सवाल है सोनिया गायकवाड का, तब तक ये मैच बिल्कुल उनके हाथों में सुरक्षित रहेगा. हे पाहू शकाल तुम्ही स्क्रीनवरती दमदार VIP एंट्री आम्ही आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची पाहिली आणि संपूर्ण सर्व हा कार्यकारी नेते मंडळी आपण त्यांच्या सोबत पाहतो की ज्यांनी राजेश शेठ कातार यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित दाखवली. ते आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना आपण स्क्रीनवरती पाहताय. वाढदिवसा शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आपण या स्पर्धेमध्ये त्यांना पाहतो. जय पाटिल बॉलिंग मार्फत तैयार होते हुए, अब तक बढ़िया गेंदबाजी की है, गैप में है इस बार, माफ कीजिएगा मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, मात्र केवल 1 रन वहां पर मिलता हुआ और 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रन 10 गेंदों में चाहिए 29 रनों की जरूरत. सोनिया गायकवाड़ मैदान में है, क्या ये उनकी बल्लेबाजी की क्षमता है क्या? क्योंकि सोनिया 4 में कभी 2 नहीं बनाते प्रीतम सर, सोनिया 4 में हमेशा 12 बनाता है या 14 बनाता है. क्या वही सोनिया गायकवाड़ इस मैदान के ऊपर अपना उग्र रूप धारण करेगा? जिस सोनिया गायकवाड़ ने अपने रेगुलर क्रिकेट में तहलका मचाया था पिछले 6-7 साल पहले, अगर जाओगे ना स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक में, 1 बॉल में 1 रनों की जरूरत, 6 में 1 चाहिए था और ठाकुरपाड़ा टीम के खिलाफ क्या गजब की गेंदबाजी की थी ये बादशाह ने. वही सोनिया गायकवाड़ अब 40+ का अपना योगदान देते हुए, इसे हम लिंबू आउट कहते हैं, मंकड़ विकेट ये दिया जाएगा, शायद एक वॉर्न दिया है मेरे ख्याल से. और जॉस बटलर को अश्विन ने तो बहुत बार आउट किया प्रीतम सर, तो ये वॉर्न करेंगे अंपायर. यस सैंडीपालकर सर, अगर ये दोबारा गलती होगी तो फिर आपके लिए आउट दिया जाएगा. फुल टॉस बॉल, सोनिया गायकवाड़ का टाइमिंग है या मिस टाइमिंग है? खिलाड़ी गेंद के नीचे, वैभव घरेलू मैदान के ऊपर कैच पकड़ा है, बहुत बड़ा झटका. आप शाम को मिलिए मुझे, नहीं तो मैच होने के बाद भी मिले. आपके लिए 2000 का इनाम है राजेश शेठ कातरा इनकी ओर से. एक बार जोरदार तालियां वैभव के लिए. क्या जबरदस्त कैच पकड़ा, एक्शन रिप्ले में आप देखिए दोस्तों. फुल टॉस बॉल थी, थोड़े से स्टेप आउट हुए वहां पर सोनिया गायकवाड़, लेकिन अंतिम क्षणों में जजमेंट कितना बढ़िया देखिए. ऐसा लग रहा पांव जाएगा, फिर बॉडी को बैलेंस किया, देखा पीछे और क्या कमाल का वो सामने वाला था. भाई रुक, बाहर जाएगा तो 6 मिलेगा. महेंद्र थे तो चले, दोनों एक ही गांव के तो फिर बात ही बनती है जरूर. 9 गेंदे 29, 2000 जो मिले वो मिल बांट के लीजिए, अगर वो नहीं पकड़ता तो फिर छक्का जाता. 9 गेंदों में चाहिए 29 रनों की जरूरत. आप नए बल्लेबाज मैदान के अंदर, भूमिपुत्र 1140+ की ओर से राजेश पाटिल. तो राजा मैदान के अंदर, दिवेश भाई स्वागत है आपका. स्लोवर 1 गेंद फंसाया जय पाटिल की. ये क्या गेंदबाजी चल रही है मैदान के अंदर, ऐसा लग रहा है कि इन ताकतवर बल्लेबाजों को रोकने में सक्षमता दिखाई है. हिमांशु एंटरप्राइजेस के ओनर आप देख सकते हैं रविंद्र साहब को, जिनके द्वारा आपके सामने रायगढ़ ड्राउट ठाणे 40+ का शानदार आयोजन
आने वाले समय में देखने को मिलेगा। और नियोजन का बादशाह आप देख सकते हैं प्रीतम भाई। हाफ ट्रैकर की बॉल, इस बार भी बीट हुए बल्लेबाज। मैच आप पूरी तरीके से अपने कब्जे में लाते हुए, साथ में चाहिए 29। अगर ये गेंद के ऊपर नंबर 6 नहीं आता तो फिर यहां पर लेने के देने पड़ सकते हैं भूमिपुत्र 11 बल्लेबाजों को। इथे सन्माननीय राहुल एंटरप्राइजेसचे ओनर्स आणि भारतीय जनता पार्टी युवा नेते सन्माननीय राहुल दादा पाटील आदई आणि निलेश शेठ पाटील युवा मोर्चाचे अध्यक्ष निलेश दादा, स्वागत आहे तुमचं। चला नाणेफेक केली जाईल अशोक शेठ भोईर माजी सरपंच पडगे त्यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल। गौरी स्पोर्ट 40+ नेवाली विपक्ष खिडूकपाडा 40+ या निलेश भोईर आपला प्रतिनिधी, अशोक शेठ भोईर माजी सरपंच पडगे 40+ क्रिकेटर आहेत, त्यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होत आहे। चला नाणेफेक इथे संपन्न होत आहे। अशोक शेठ भोईर यांच्या शुभास्ते श्री हेड अँड टेल, हा नाण्याचे दर्शनीय बाजू, हेड म्हणजे छापा आणि टेल म्हणजे काटा। बघा इथे नाणेफेक मात्र टेल गौरी स्पोर्ट नेवाली 40 संतोष दादा फक्त निर्णय क्षेत्ररक्षण गटाचा निर्णय स्वीकारलेला आहे। गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ आणि साई स्पोर्ट खिडूकपाडा क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे। तो बॉलिंग मार्ग पर प्रवीण भाई, बॉलर विनोद जाधव बॉलिंग मार्ग पर 6 गेंदों में चाहिए 29। लक्ष्य बहुत बड़ा है, आप दिल्ली जोर करनी है, पार करनी है तो एरोप्लेन से उड़ान भरनी होगी। और पहले गेंद के ऊपर बाएं हाथ के ताकतवर बल्लेबाज सुरेश पाटिल के बल्ले से दमदार 6 रन। की 4 छक्कों की जरूरत है। यस महागुरु करा था सुरू। हा थँक्स रॉकस्टार प्रवीण, इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे। अशोक शेठ भोईर माजी सरपंच पडगे, अशोक दादा या प्रथमतः आपला सन्मान केला जाईल। त्यानंतर निलेश पाटील आदई युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर राहुल दादा पाटील या त्रिवेणी संगमचा सन्मान करू। या अशोक शेठ भोईर पडगे क्रिकेट संघाचे 40+ सिनियर क्रिकेटर माजी सरपंच पडगे अशोक शेठ भोईर यांचा मोतीराम शेठ काथारा यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे। ये भी उड़ाया, ये दूसरा छक्का। सन्मान असेल MIDC टेम्पो चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुनील शेठ पाटील, या सुनील शेठ पाटील वल्लभ यांचा सन्मान करू। MIDC टेम्पो मालक चालक संघटनेचे अध्यक्ष राजेश शेठ, आपण सुनील शेठ पाटील यांचा सन्मान करावा। वल्लभ गावातील 40+ क्रिकेटर MIDC चालक मालक टेम्पो संघटनेचे ते अध्यक्ष आहेत। यानंतरचा सन्मान असेल राहुल शेठ पाटील, राहुल एंटरप्राइजेस, राहुल दादा या आमचे भाई शेठ पाटील यांचे सुपुत्र राहुल दादा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आहेत। पडवळ साहेब तुमचं आणि संजय साहेब स्वागत, तुमचा आभार व्यक्त करू। राहुल शेठ पाटील आदई भारतीय जनता पार्टी युवा नेते आणि त्याचबरोबर राहुल एंटरप्राइजेसचे ओनर्स आहेत। त्यानंतर निलेश पाटील उर्फ पाप्या या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बूथचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचाही यथोचित सन्मान इथे केला जाईल। ओ टू कमेंट्री बॉक्स। 4 गेंदों में 17 रनों की जरूरत है। क्या पलटवार किया है, 5-6 में चाहिए थे 29 रन। आप यहां पर लगातार 2 छक्के धागे और दबाव डाल दिया है इस वक्त मेडिटेक 40+ के ऊपर। भूमिपुत्र 11 40+ के बल्लेबाज सुरेश पाटिल की ओर से क्या छक्कों की हैट्रिक हमें देखने को मिलेगी। और इस बार पड़ने के बाद गेंद नीचे रही, बल्ले के रडार में गेंद आती ना तो शायद ये 6 हो सकता था, लेकिन बाल बचे। मैं कहूंगा 3 में चाहिए अब 3 छक्कों की जरूरत। थोड़ी सी राहत की सांस ली होंगी वहां पर मेडिटेक 40+ टीम के कप्तान ने। बॉलर तैयार होते हुए और इस बार बैठ के
निचले हिस्से में बचे। प्रीतम सर आप यहां पर आपके चेहरे के ऊपर लग सकती थी, आप बिजी थे चैटिंग में, लेकिन आप बैटिंग देखिए। आप यहां पर 2 गेंदें और 11 रनों की जरूरत। बिल्कुल यहां पर क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही है। अभी तो यही कह रहे होंगे निश्चित तौर पर गेंदबाज कोई बचाए इस बल्लेबाज के वार से। 2 गेंदों में चाहिए 11 रनों की जरूरत। ऐसा लग रहा था 29 चाहिए थे। प्रीतम सर बिजी थे मोबाइल में, वरना थोड़ा सा अगर ये गेंद आगे थोड़ी आती ना तो लेने के देने पड़ सकते थे। या आपका फोन है आईफोन 1 लाख का 1.5 लाख के करीब होगा, अगर थोड़ा सा भी टच होता ना तो फिर आपको 35,000 का डिस्प्ले डालना पड़ता। तो चलिए जाएंगे मैच की तरफ। 2 गेंदें 11, क्या एक और छक्का आएगा या फिर मैच बैलेंस रहेगी। आप यहां पर देखेंगे दबाव डालने के लिए जो टेस्ट में फील्डिंग लगाई जाती है, बिल्कुल ठीक उसी तरह की फील्डिंग। 2 गेंदें 11 की जरूरत। लय में है बल्लेबाज इस समय संजय सुरेश पाटिल और गेंदबाज विनोद जाधव। अब तक उनके ओवर में ये 3 बड़े छक्के आ चुके हैं। तो ये लाइन अच्छी है। अब यहां पर पूरी तरीके से दिनेश सावंत सर ने रात की साथ छोड़ी होगी, थाम कर वे रुके हुए थे, सांस थाम कर रुके हुए थे पूरी तरीके से। और ये नयन भी थोड़े से अचंभित थे। नयन को देख के नयन ना भाई मुझे बिल्कुल साउथ अफ्रीका के कप्तान टेम्बा बाउमा की याद आ रही है। बिल्कुल उस तरीके की आपकी बल्लेबाजी जानी जाती है। और आज देखिए विकेट कीपर का बादशाह जिसे कहा जाता है नयन मोंगिया, एक जमाने के मशहूर देख सकते हैं क्रिकेटर, और ये हमारे नयन पांचाल एक सीनियर क्रिकेटर, विकेट कीपर की भूमिका। ओ शेयर मार्केट में घुसे हुए थे प्रीतम सर बिल्कुल। और इस बार चलिए कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ मैच हुआ फिनिश। अभिनंदन टीम मेडिटेक 40+ जिन्होंने ये मैच जीता और वो अब पहुंचे सीधा फाइनल में। लेकिन मेरे ख्याल से राजेश कातरा भूमिपुत्र 11 माफ कीजिएगा मेडिटेक 40+ और नेरे दुंदरे विभाग, ये फाइनल आज ही खेला जाएगा। और जो 8 टीमें हैं आदिवासी वल्लभ विभाग की, उनका फाइनल कल होगा। और ट्रॉफी आपको कैश प्राइज आज नहीं कल